रोज सकाळी प्रत्येक आईला पडणारा प्रश्न म्हणजे आज मुलांच्या डब्यामध्ये काय द्यायचं, जे हेल्दी असलं पाहिजे आणि पोटभरीचं सुद्धा असलं पाहिजे आणि मेन म्हणजे ते बोरिंग नसलं पाहिजे. कारण मुलांना रोज काहीतरी नवीन नवीन द्यावं लागते आणि त्यातल्या त्यात आपल्याला प्रश्न पडतो की रोज असं काय द्यायचं. तर हा पदार्थ तुमच्या नक्कीच कामात येईल. तर इथे बघा, सर्वात पहिले आपण उकडलेले आलू घेतलेले आहेत. आता तुम्ही हा नाश्ता किंवा हा टिफिन किती लोकांसाठी बनवत आहे, एका मुलासाठी, 2 मुलासाठी, म्हणजे पराठे तुम्ही किती बनवाल यानुसार सगळं साहित्य कमी जास्त करावं. इथे मी 2 मीडियम साईजचे आलू रात्रीच उकडून ठेवले होते, कारण सकाळी खूप जास्त घाई असते. रात्री उकडून फ्रीजला ठेवून द्यायचे. सकाळी आपण ते घेतलेले आहे. त्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं आहे आणि मस्त असं कोथिंबीर घातलेली आहे, कसुरी मेथी घातलेली आहे, चिली फ्लेक्स घातलेला आहे, काही मसाले घातले जसे की हळद, मीठ, जिऱ्याची पूड, धन्याची पूड आणि ते सगळं कोरडं असं मिक्स करून घेऊयात. कलोंजी घातलेली आहे, ऑप्शनल आहे, पण कलोंजी घातल्याने दिसायलासुद्धा सुंदर दिसेल आणि याचे आरोग्य फायदेसुद्धा आहेत. केसांसाठी वगैरे छान राहतं आणि खायलासुद्धा चविष्ट लागतं. तर इकडे बघा, थोडंसं पाणी घालून आपण याचा डो असा लावून घेतलेला आहे. उकडलेला आलू घातल्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित टाकावं, जास्त पाणी लागत नाही. आता बघू शकता. आता आपण याला असं घडीचा पराठा बनवूयात. घडीचा पराठा बनवल्याने काय होते, हा पराठा कडक, वाक्कस, पातळ होणार नाही, कारण मुलं गेल्या गेल्या तर काही टिफिन खाणार नाही आहेत. म्हणून असा घडीचा पराठा बनवला तर तो जेवणाच्या सुट्टीपर्यंत मस्त असा नरम राहतो. तिकडे बघा, आता कोरडं पीठ लावून आपण आता लाटून घेऊयात. चौकोनी लाटा, गोल लाटा, त्रिकोणी लाटा, ती तुमची पद्धत. आपण इथे जवळ सरळ सरळ लाटून घेऊयात. आता हे कडेने जे दिसतंय काहीच फरक पडत नाही, पण तुम्हाला जर अगदी कडेने सुद्धा व्यवस्थित लागत असेल तर मोठं एखादं झाकण घ्यावं किंवा डबा घ्यावा आणि मधात असं ठेवून ते व्यवस्थित कट करावं. पण सकाळी घाई असते, काहीच गरज नाही आहे. कडेने जरी हे चिरलेलं दिसत असलं तरी पराठा खाण्यात किंवा पराठा कडक वगैरे होणार नाही आहे. तर आपण काय केलं, तसंच मस्त तव्यावरती याला भाजून घेऊयात. चला, याच पद्धतीने बाकी सर्व पराठे इथे आपण इथे लाटून घेऊयात. थोडंसं सुकं पीठ लावावं आणि पराठा असा लाटून घ्यावा. या पद्धतीने तुम्ही आलूचा पराठा जर बनवला ना, तर बनवायला देखील सोपा आणि खायला अप्रतिम लागतो. स्टफ आलूचा पराठा बनवला तर तो फाटतो किंवा मग थोड्या वेळाने टिफिन खायचा असला म्हणजे 2-3 तासानंतर तो थोडासा गल होतो. तो प्रश्न याच्यात येणार नाही आहे. हा मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेता येते आणि हा वाक्कस, वातड किंवा लूजसुद्धा पडत नाही. आलूचा पराठा जो आपण स्टफ पराठा बनवतो तो काही वेळानंतर लूज पडतो थोडासा, त्याला पाणी सुटायला लागतं टिफिनमध्ये भरलं की, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. तर त्यासाठी तुम्ही असा आलूचा पराठा बनवा जो मस्त असा छान क्रिस्पी भाजला जातो. आणि बघू शकता पूड किती छान निघालेला आहे, कारण आपण हा घडीचा पराठा बनवला. आता याच्यासोबत तुम्ही एखादी हिरवी चटणी किंवा मग टोमॅटो केचप देऊ शकता, लाल चटणी देऊ शकता. मुलं लहान असतील तर टोमॅटो केचप द्यावा. मस्त तिथे पराठा बघू शकता आपण, छान असा कुरकुरीत क्रिस्पी जसा हवा तसा तुम्ही भाजू शकता. माझ्या मुलांना क्रिस्पी असा खस्तेदार पराठा आवडतो खायला, म्हणून मी थोडंसं छान असा खस्तेदार भाजलेला आहे. थंड होऊ द्यायचा, नंतर टिफिनला भरायचा. या पद्धतीने हे पराठे तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. अप्रतिम लागतात. कसे वाटले नक्की सांगा. आणि हो, आवडले तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.